उर्फ ओमी यांचा आवाज या आपण ऐकणार आहोत. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2026. प्रचंड प्रेम खरंतर पूर्ण चाफेवाडीकर नेहमी देतात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि काही क्षणात आता सामन्याची होणार या ठिकाणी सुरुवात. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आलेली क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतात. विराथन खुर्दचं हे छत्रपती शिवाजी महाराज, विराथन बुद्रुकचं चला थोडासा फरक आहे, आपण तो लगेचच कव्हर करूयात. हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या क्रीडानगरीकडे रंगती आता चाफेवाडी चषक 2026 ची सेमीफायनल. सलामीची जोडी मैदानावरती झाले इंटर. आयुष्य छान थोडं लहान, रडतोस का मित्रा लढण्यास शहाणा, काटाती फुलांची झुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमाना, सुखासाठी इथेच असावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. ओम साई विराथन वन द टॉस अँड चूज टू बोल फर्स्ट. इन्व्हाइट टू बॅट टीम मंगलमूर्ती विराथन. मॅचची सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. या सफाळ टेनिस बॉल क्रिकेटचा एक उगवता तारा, कारण लोकांना मावळणाऱ्या सूर्याला नाही उगवणाऱ्याला नमस्कार करतात. आणि या सफाळ्या क्रिकेटचा एक रायझिंग सुपरस्टार मैदानावरती झाला दाखल. रितेश केणी आणि त्याच्या सोबतीनं आज ओपनर तितकाच धुवाधार, तितकाच आक्रमक, ज्याचा बॅटिंगचा स्किल नेहमी असतो हुशार, त्याचं नाव तुषार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. अंपायर झाला ग्रीन सिग्नल. टाइम मॅच करूयात. सेमीफायनल सुरू होतीये. स्वप्न अनेकांनी पाहिलं चॅम्पियन बनण्याचं, आता त्या स्वप्नाची खरी सुरुवात आहे. कारण इथे जिंकलात तर मेगा फायनल पाहतीये वाट. आणि सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉल वरती धमाकेदार रितेश केणीचा आलाय चौकार. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. अप्रतिम सुरुवात. उशिरा आला यो मोठे म्हणला कसले रे कमी, सांगू का मम्मीला तू बनतो शाणा, माझी सासू तुझी मदत माझी होणार. थँक्यू डीजे. आयुष्याच्या वळणावरती जसा साथीदार आणि जीवनाच्या संसारात भागीदार महत्वाचा असतो, तशी क्रिकेटच्या पटलावरती पार्टनरशिप. अगदी तीच करण्याची स्वप्न घेऊन रितेश आणि तुषार मैदानाच्या आतमध्ये आला. मागच्या बॉलवरती चौकार अनिकेतच्या विरुद्ध. तदनंतर अनिकेतने स्ट्रॅप सेट केला होता. स्लो वन स्विंगिंग यॉर्कर टाकला होता, त्याला डिफेन्स करण्यास भाग पाडलं फलंदाज रितेश केनीला. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते 4. अनिकेतचा सध्या बॉलिंग कार्ड तुमच्या समोर होता. हाफ ट्रॅकर हा देखील चाललाय पहिल्या टप्प्यावरती. बाउंड्री लाईनच्या बाहेर न भय न भीती, ज्या मनामध्ये वसे राजा शिव छत्रपती. मिड विकेटच्या बाहेर छत्रपती क्रीडांगणात आलाय हा भगवा शिवमय चौकार. खूप सुंदर सुरुवात केली आहे. एका बाजूला आपण पाहताय तुषार आणि त्याच्या सोबतीनं रितेश. अनिकेत देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ओमसाई विराथन खूप चांगले उलटफेर आज करून संघ आला. मागच्या मॅच मध्ये 62 रनचेस डिफेंड केलाय. इथं फटका लाजवाब. आपल्या बॅटिंगची भव्यता दिव्यता दाखवत असताना त्याचं नाव बबलू आहे. त्याच्या नावापुढे डब्ल्यू लवकर शोधला नाही, विकेट आली नाही, तर इकडे 106 ओव्हर जास्त लांब नाही आहेत, ज्या अनुषंगाने सध्या बॅटिंग करतोय रितेश केणी. आणि हा त्याचा सिग्नेचर शॉट होता. घुटना टेक और ए सिक्सर देख. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय टीम मंगलमूर्ती विराथन. या दरम्यान आपल्या माता भगिनींचं शुभागमन होतं. वेलकम. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चाफेवाडी चषकाला व्हिजिट करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने त्या महिला वर्ग उपस्थित होतं. तुम्हा सगळ्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
इथे देखील झाली आय थिंक नो बॉल आणि त्याच्यावरती आला 4. एक्झॅक्टली काय घडलं होतं मागच्या बॉलवर या ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आपण पाहूयात. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आला नो बॉल. हा भीमर होता त्याच्यावरती स्लाइस करताना अगदी डीप थर्ड मॅनला कॅच जरूर झाली होती. सेलिब्रेट करत राहिले आणि तदनंतर हा झालाय ओव्हर थ्रो. सिंगल कंप्लीट झाल्यानंतर अगदी तिकडे बॅट्समन सेफ आणि त्यानंतर बॉल बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. नो बॉल त्याच्यावरती 4 आणि आधी एक सिंगल कंप्लीट झाली आहे. टोटल मिळतील या ठिकाणी धावा 6. सहा रन्स ऍड होतील. बॅट्समन देखील सेफ आहे. चला मॅच स्टार्ट करूयात आपण. तर या दरम्यान या ठिकाणी आमंत्रित करूयात व्यासपीठावरती आपण. लवकरच येते आपल्या भेटीसाठी शिवनेरी चषक आणि शिवनेरी चषकामध्ये ज्या व्यक्तिमत्वाची ॲज अ मॅनेजर म्हणा CEO म्हणा खूप मोठी भूमिका असते आणि नेहमीच आमच्यावरती विराथनला आल्यानंतर प्रचंड प्रेम जे नाव करतं विनायक दादा केणी यांना विनंती आहे दादा यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगलमूर्ती विराथनच्या सुखात दुःखात अगदी नेहमीच हे नाव देखील सोबतीला असतं. फ्री हिट 6 रन्स ऍड होतील. तुषारसाठी फ्री हिटची संधी आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल कारण हा बॉल वाईड आलाय. धावफलक 1 ने पुढे जात आहे. (21) 21 धावा धावफलकावर. मागचा वाईट बॉल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हा देखील परत टाकावा लागेल का? हो. अनिकेतचं हे षटक संपायचं नाव घेत नाहीये आणि धावफलक लगातारच्या 2 वाईट बॉलनं पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 22 विदाउट लॉस. 22 धावा धावफलकावर. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित झाले. सगळ्यांचं स्वागत आहे. हा फ्री हिट आहे. कुठे गरज लागते तुषारला फ्री हिटची. बॅट वरती कनेक्ट झाला नीट की काम फिट. बॉल चालला मिड विकेटला. सीमारेषा पार. हा तहलका माजवला सध्या मंगलमूर्ती विराथन नावानं. 28 विदाउट लॉस. विजय 28 धावा धावफलकावर. अंतिम बॉलचा खेळ पहिल्या पॉवर प्ले मधला बाकी आहे. ही 30 टीम आहे ज्यांनी मागच्या 6 ओव्हर मध्ये 62 डिफेंड केले होते. आता 1 ओव्हर मध्ये 28. अंतिम बॉल बाकी आहे. त्याच्यावरती देखील सिंगलचा मानस आणि शेवटचा चेंडूवाला निर्धाव. षटक मैदानावरती संपलंय या ठिकाणी पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बिनबाद 28. 6 षटकांची मॅच आहे. सर इकडनं प्रोजेक्टेड स्कोरची चर्चा झाली ना तर ज्या 6 ओव्हर आधी आपण 100ची चर्चा करत होतो आता तिकडे धावा प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला दाखवतं 168 धावा. बट पुनरागमन होईल. पॉवर प्ले रन्स जरूर बनतील आणि हे छत्रपती क्रीडांगणात तिकडे रन्स पॉवर प्ले मध्ये संध्याकाळच्या सत्रात नक्की बनतात. तलवारीचा कल्लोळ करणाऱ्यांना राजा माझा कधी कळणार नाही. तो समतावादी विचारांचा राजा एका जातीसाठी कधी लढणार नाही आणि या सह्याद्रीच्या प्रत्येक किल्ला आता साक्ष देत राहील या मातीसाठी लढणारा पुन्हा छत्रपती या महाराष्ट्रात घडणार नाही. षटक संपल्या मैदानावरती पहिलं 28 रन स्कोरकार्ड वरती झालं. अजूनही 5 षटकांचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये जिकडे रंगतायत चाफेवाडी चषक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आला अभिषेक. हा देखील एक युवा खेळाडू आहे. मग त्या समोर त्याच्या करिअरच्या टॅगलाईनला कदाचित अगदी एखादा डाग लावायला रितेश केणी नावाचं वादळ तयार आहे. तर मग त्याला आज आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक बेस्ट द्यावं लागेल जे मागच्या मॅच मध्ये आलं होतं. 2 ओव्हर 7 विकेट काढले होते अभिषेकनं 3. अभिषेकला फक्त आहे ना बॅट्समन नाही आपल्या बॉलच्या अगदी लेंथ लाईन बेसिकला फॉलो करायचं आणि पहिल्या बॉल वरती अतिशय चांगला बॉल आला. वुडलँड स्पॉट वरती टप्पा पडला. इनकटर आतमध्ये येणारा होता आणि पहिला आला डॉट बॉल. आता शफल झाले आणि फाईन लेगला खेळलाय. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वादळ मैदानावरती सुरू झालाय. त्या वादळाचा तडाखा देखील ओमसाई विराथनला लागलाय आणि त्या वादळाचं नाव आहे रितेश केणी इज ऑन फायर.
सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जिंकण्यासाठी टार्गेट काय सेट केला जाईल त्याचं उत्तर पहिलं सत्र आपल्याला देणार आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल तिकडे फील्ड केलाय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे झाल. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने फ्लाय झाली आहे 35. अभिषेक खूप चांगला बॉलर आहे. मागचा चेंडू देखील त्याचा चांगला होता. ऑफ स्टंपला त्यानं टाकला होता. फलंदाजानं जवळजवळ विकेटपेक्षा थोडासा बाहेर येऊन रीचच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचला. इथे फटका फसला. मिस्टामिंग बॉल हवा त्या कॅच कॉल. फील्ड थोडेसे दूर राहिलेत. बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवला. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावा कंप्लीट झाले. 2-3चा कॉल होता, नकार केला. वेल थ्रो. धावफलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 37. 37 धावा. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है. मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है. या मॅच मध्ये प्रत्येक पावलावरती तुम्हाला रन्स वाचवायच्यात, विकेट्स काढायच्यात, पार्टनरशिप ब्रेक करायची, ती अजूनही झालेली नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मागच्या बॉलवरती राहिला 2 धावा जरूर वाचवल्यात. तुषार किनी बॅटिंग करतो. 3 मध्ये 8. रितेश किनी खेळतोय. 8 मध्ये 26. बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक. आतापर्यंत तरी चांगलं राहिले षटक. 2 चेंडू. चांगला फिनिश पाहिजे, चांगलं फिनिश पाहिजे. कारण मागच्या मॅच मध्ये 12-40चं रनचेस होतं. याच टीमच्या अगेन्स्ट ते जवळजवळ बनायला आलं होतं. 3 मध्ये 10ची मॅच बाकी होती. धावा बनतायत आज या विकेटवर. व्हॉट अ शॉट. स्पीचलेस अगदी गोलंदाजाला ना निशब्द करून टाकलंय. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडला. बॉल चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. बॅकफुटला जाऊन जो कव्हर ड्राईव्ह दाखवला ना तो मात्र लाजवाब होता. एक लाजवाब अप्रतिम फटका. स्क्वॅकट कव्हर ड्राईव्ह. अगदी हे सगळे चांगले पाहायला मिळालेत. याआधी सिंगल कव्हर ड्राईव्हला आली. हा चौका स्क्वॅकटला आला आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचं ट्राय आणि इकडे डॉट बॉलला आहे. षटक संपल्या मैदानावरती नंबर 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. आपल्याकडे थोडा वेळ आहे, आपण जाऊया डीजे कॅन्डीकडे. एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परू मैदानाच्या आत जिकडे रंगतंय चाफेवाडीकरांच्या अभिमानाचं, त्यांच्या स्वप्नातनं साकार होणार 6 दिवस क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महोत्सव. त्याचं नाव चाफेवाडीकर चषक. तुम्हाला येईल काय सर आमचा दर्जा नेहमीच हायवर. आमची तुम्हाला येईल काय सर आमचा दर्जा नेहमीच हायवर. और हार को जीतने वाले को बाजीगर है, बाजीगर है. और हार के जीतने वाले को कहते हैं बाजीगर. और हार के जीतने वाले को. कधी कधी आयुष्यामध्ये हारणं देखील चांगलं असतं. 40 दिवस मृत्यूसोबत संघर्ष करताना शेवटी झालेला पराजय मात्र नावापुढे मृत्युंजय संभाजी लावून गेला. मन के जीते जीत है, मन के हारे हार. अरे हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार न जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. आज या मॅच मध्ये जर तुम्हाला स्वतःच्या अधिकारासाठी लढायचं तर बॉटम लाईन दी एंड स्वतःला इतकं सांगा, टॉप वर राहायचं तर मेहनत नॉन स्टॉप करावी लागते भावा. कारण या दुनियामध्ये मागून आणि अगदी सहज काही मिळत नाही. फक्त प्रयत्न करणारे जितके सोडून देतात तितकं नशिबावरती अवलंबून राहणाऱ्यांच्या आयुष्याच्या वाट्याला येतं. त्यामुळे स्वतःला इतकं सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हाफ ट्रॅकर हा पण चाललाय फाईन लेगला. आलाय षटकार. 6 धावा. आणि काय शॉट होता. अगदी मान्यवरांचं कटआउट तिकडे बॅनर हिट करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला हा षटकार. आनंददादांचं जे कटआउट आहे अगदी त्याला मानाची सलामी देणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि मैदानाच्या आतमध्ये रितेश केनी यांचे छोटे फॅन अर्थातच भाचा. आणि भाचा इतका खतरनाक आहे ना, तुम्ही कुठेही पाठवा तो कुठेही जायला ऑलवेज तयार असतो. नावापुढे बापच खतरनाक आहे ना, तो भाई बेटा भी खतरनाकीच होगा. अपने जैसा हार्ड दूसरा कोई नहीं है. तो पैसे घेऊन आलाय ते घे मग तो जाईल. नाही तू घे आता मामा, आताच घे. चलो मामा ने रुला दिया भाई. रितेश केनी साठी हे छोटे छोट्या मोमेंट्स या फॅन बेस. अहिरला तुम्ही पाहत होतात, त्याच्या चेहऱ्यावरची गोड स्माइल. प्रत्येकाला वाटतं ना आपला भाऊ आपला मामा नेहमी चांगला खेळावा. रितेश केनी 9 बॉल 32. 47 धावा धावफलकावर.
फॅन मोमेंट तुम्हाला पाहायला मिळाले. जरूर ॲक्शन रिप्ले पुन्हा पाहू. DBN लाईव्हला अगदी आपण रिक्वेस्ट करू येऊ द्या पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. क्या बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये तुषार केणी, रितेश केणी. हे कसं विसरून चालेल की जी साथ तुषार देतो ती देखील लाजवाब आहे. एका एंडने रन्स मारले तर जरूर धावा बनतील. हा मागच्या बॉलचा अगदी ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॉल तयार. टप्पा पडला गुडलन स्पॉटवर. चालला रक्षकाच्या हातात. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर. शैलेश निवल सफाळे क्रिकेटमधील हे देखील एक मेहनती जिद्दी खेळाडूचं नाव. कमबॅक करावं लागेल शैलेश निवलला. मागचे 2 डॉट टाकले ती चांगली गोष्ट. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला. नंतर शैलेश निवलची वापसी तुम्हाला पाहायला मिळते. हा लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला. आता फिल्डिंग विखुरली आहे. पॉवर प्ले संपलाय. लॉंगॉनला फळदार त्याच्या अंगावरची जर्सी सांगून जातीये त्याला देखील या स्पर्धेतील एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. शैलेश निवलच्या अंगावरती या तुषारच्या, रितेशच्या हे चारही खेळाडू ज्या मॅन ऑफ द मॅच बनलेत आतापर्यंत ते तुम्हाला पाहायला मिळतात. मैदानावरती चांगलं प्रदर्शन आपल्या टीमसाठी आपापल्या गावासाठी दाखवत असताना. कारण ग्रामीण क्रिकेट जे गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी खेळलं जातं आणि त्यातल्या त्यात जर सफाळ्याचं क्रिकेट तुम्ही पाहिलं अगदी सगळे उद्योग धंदा त्या सोबतीनं जॉब करून ही मुलं क्रिकेट खेळत असतात. आणि सुपर संडे म्हटलं की आज प्रेक्षकांची गर्दी छत्रपती क्रीडांगणावरती नाही तर कुठे होणार. हा फुल टॉस फटका फसलाय. लॉंग ऑनला फील्ड टिपलाय झेल संपलाय खेळ. आणि वादळ एका बाजूला रितेश केणी नावाचं सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला त्याचा साथीदार मैदान सोडतोय. तुषार केणी बॅक टू पवेलियन. हा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. लोवर फुल टॉस ऑलवेज डेंजरस. हे स्लोवर पॉइझन सारखं अगदी पॉइझन असर जसा जितका लेट होतो ना लोवर फुल टॉस देखील तसाच. जिकडे कधी षटकार पण येतील कधी विकेट पण येतील. आणि या मॅचला डावाला खिंडार पाडणारा पहिला धक्का लागलाय तुषार केणीच्या नावानं. आणि तदनंतर मैदानावरती बॅटिंगसाठी इंटर झालाय प्रणय दत्तात्रय पाटील. रितेश केणी 12 मध्ये 32. प्रणय आताच मैदानावरती आलाय. 48 धाव फलकावरती लागलेत. शैलेशचं खूप चांगलं कमबॅक आहे. फक्त 7 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केलेत. मॅच मध्ये शिरकाव झालाय. ओमसाई विराथन हेलिकॉप्टर स्टाईल प्रणयनं काढला. मिड विकेटला फळला. वर्ल्ड स्टॉप. काय क्षेत्ररक्षण तिकडे दाखवलं. फिल्डर होते विकी. 2 धावा नक्की वाचवले तो. रनआउटची विकेट. रनआउटची विकेट क्लोज होती जास्त जवळ नव्हती. थ्रो कॅरी झाला असता तर इकडे 2 धावेच्या ऐवजी 1 आणि 1 रनआउटची विकेट देखील येऊ शकली असती. पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटच्या जवळ अगदी साईडच्या भागाला लागला त्यामुळे एलिव्हेशन मिळालं नव्हतं. विकीचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 2 धावा त्यांना वाचवल्या आपल्या टीमसाठी. लॅट झालं थोडे थ्रो करायला त्यामुळे त्याच्यावरतीच रनचा कॉल झाला. इकडे बॉल कॅरी झाला असता तर किंवा डायरेक्ट हिट झालं असतं तर कहाणीमध्ये काही ट्विस्ट असतं. षटकं संपली आहेत. मैदानावरती 3 धावा झाले. 3 षटकं संपल्यानंतर 50. आणि फॅन मुवमेंट अगदी तुमच्या समोर पाहू शकता तुम्ही. अहिरला जो रितेश केणीची बॅट पाहून खुश झाला आणि तदनंतर आपल्या मामासाठी कॅश प्राइज घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला. तदनंतर त्याची धावणारी ही छोटी छोटी पडणारी पावलं उद्याचं येणारं फ्युचर आहे सफाळ्याच्या क्रिकेटचं. हे उद्याचं भारताचं भविष्य बनेल यात शंका नाही आहे. कारण भारतामध्ये ना एक गोष्ट अगदी मुलगा लहान असू दे किंवा अगदी 1 वर्षाचा सगळ्यात आधी जर वडिलांना आवडत असेल त्याला गिफ्ट काय दिलं जावं तर एक प्लास्टिकची बॅट आणि बॉल अगदी त्याच्या हातामध्ये दिला जातो. आणि तदनंतरच अगदी टेनिस बॉल क्रिकेटचे सुपर डुपर स्टार, लेदर बॉलच्या क्रिकेटचे सुपर डुपर स्टार छोट्या वयातूनच तयार होतात ज्यावेळी स्वप्न मोठी पाहिली जातात. हा प्रेक्षक राजा सध्या ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत होता. 50 लॉस ऑफ 1. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अभिषेक बॉलिंग ट्रॅक वरती आला. चांगला बॉलर आहे अभिषेक. मागच्या ओव्हरमध्ये जरी 13 खर्च झाले तरी देखील अभिषेकचं कौतुक व्हायला हवं कारण रितेश केणी समोर त्यानं काही डॉट बॉल्स देखील टाकलेत.
बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायचा होता, मिड विकेटला नाही जमला, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. छोटस का होईना मुवमेंट शिफ्ट होत चाललाय, ते म्हणजे टीम ओमसाई विराथनच्या बाजूनं. जे प्रोजेक्टेड स्कोर 168 ला होतं ना, आता ते 97 वरती आलंय. ह्याच नाव क्रिकेट आहे. किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात. कहाणी आणि किस्सा बदलायला वेळ लागत नाही. अगदी त्या कहाणीला जर ऐतिहासिक बनवायचं तर आयुष्यामध्ये इतिहासात रंगणारा किस्सा घडवावा लागतो. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला. गुड कम बॅक फ्रॉम अभिषेक. ऍड झाली आहे सिंगल. सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट सुपर फास्ट. प्रणय पाटील आणि रितेश केनी टीमची टोटल धाव फलकावरती 2 ने पुढे चालली आहे. 53 धावा धाव फलकावर. प्रणय पाटीलची बॅट मागच्या मॅच मध्ये खतरनाक बोलली होती. जरी चाफेवाडीला अपयश आलं, वाघ लढला कसा त्याची चर्चा मैदानावरती जरूर झाली. आणि तोच प्रणय आता मंगलमूर्ती विराथनसाठी मैदानावरती तयार. दोन्ही ऑलराऊंडर आहेत सफाळे क्रिकेट मधले रितेश आणि प्रणय. त्यांच्या समोर यंग टॅलेंटेड बॉलर अभिषेक. टप्पा पडला, लागली आहे बॅटची कडाओ. कॅच ड्रॉप आणि झेल कुणाचा सोडलाय? प्रणय पाटीलचा. क्षणाक्षणाला कदाचित सातत्यानं त्याची किंमत मोजावी लागेल का, त्या देखील चर्चा मैदानावरती होतील. खूप चांगली बॉलिंग करतोय अभिषेक. माहिती आहे प्रणयच्या बॅटच्या रेंज मध्ये आले. हेलिकॉप्टर स्ट्रोक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरन अगदी त्याचे लॉफ्टेड हिट लाजवाब आहेत. त्याच्या बॅटच्या रेंज पासून थोडस दूर ठेवलं होतं. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल आणि बॅटची कडा तिकडे यष्टी रक्षकाने केली आहे मिस्टेक. प्रणयला दिलंय जीवनदान, म्हणजे इथनं धाव फलक 10 ते 12 धावेचं डिफरंट दाखवू शकतं. बॅटिंग लाईन खूप खोलवर आहे दोन्ही टीम कडे. विराथन हा फुल टॉस. फटका फसलाय, फटका फसलाय आणि धक्का बसलाय. अभिषेकला मिळते विकेट आणि फलंदाज बाद झालाय. रितेश बबलू त्याच्या नावापुढे फायनली डब्ल्यू विकेट झालाय आणि 54 ला 2 बाद. मंगलमूर्ती विराथन. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये आताही बॅटिंग करतोय आणि नवीन बॅट्समन मैदानावरती इंटर झाला प्रांजल. 54 लॉस ऑफ 2. हे क्रिकेट आहे. 2 ओव्हर जिकडे 41 होतं ना, तिकडे मागच्या 10 बॉल मध्ये फक्त आले 13 आणि त्या सोबतीनं 2 विकेट. अभिषेक तयार आहे बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन अभिषेक या ठिकाणी तयार आहे. पुढील बॉल बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं स्लॅश केलाय. चालला बॉल सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. आलाय नंबर 4. प्रांजलचं खातं खोललंय चौकारानं. इथे यॉर्कर टाकला होता आणि त्याला खोदून काढलंय. लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर. ना मैं वक्त देखता हूं ना मैं मुहूर्त देखता हूं, मैं नया सितारा हूं, मैं बस अपनी टीम की जरूरत देखता हूं. खतरनाक स्टार्ट केला प्रांजलनं. 2 बॉल मध्ये 10 केलेत आणि षटक संपली 3. आणि अगदी चौथं षटक जे होतं ते आलंय या ठिकाणी 14 धावेचं. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 ला 2 बाद. मंगलमूर्ती विराथन ओमसाई विराथन समोर. कम ऑन कॅन्डी. कोण लढल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा आहे जबरी माझा यार जिगिरी, कोणी बी ताकद लावा. असा आहे जबरी माझा यार जिगिरी, कोणी बी ताकद लावा. जबरी माझा यार जिगिरी, कोणी बी ताकद लावा. असा आहे जबरी माझा यार जिगिरी, कोणी बी ताकद लावा. 4 ओव्हर झाले 64 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 16चा.
जर या रन रेटनं बॅटिंग झाली प्रोजेक्टेड स्कोर 96 बनतोय आणि जर 2 ओव्हरमध्ये 36 आले तर 100 धावा धावफलकावरती बनू शकते. या मैदानावरती टीम मंगलमूर्ती विराथन दोन्ही स्ट्रायकर बॉलरचा स्पेल फिनिश झाला. ओमसाई विराथनसाठी आता सातत्य टिकून ठेवावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती बॉलर शैलेश तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमसाई विराथनला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. ओमसाई विराथननं देखील आज उलटफेर केलेत आणि आज त्यांना सांगितलंय या सफाळ्या विराथनच्या क्रिकेट नगरीला हमारे साथ कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. खूप चांगलं धमाकेदार क्रिकेट ओमसाई विराथन देखील खेळला. हाफ फुल टॉस अंपायरचा इशारा नो बॉल बीमर आहे. त्याच्यावरती 1+1 2 ऍड होतील आणि धावफलक 2 ने पुढे जाईल 66 या आकड्यावरती आणि पुढचा बॉल या ठिकाणी आहे फ्रेट. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. शैलेशचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट आले. कंट्रोल मिस झालं. प्रणयसाठी हा फुल टॉस भीमर होता. ते अंपायरने तिकडे सांगितलं की हा डेंजरस आहे. एक टाकलाय दुसराला तर ओव्हर थांबवावी लागेल. अंडरम बॉक्स ट्रायल बॅकफुटला जाऊन टॅप केलं आणि एक सिंगल मिळते. एका सिंगलनं स्कोर 67 67 धावा धावफलकावर. प्रणय बॅटिंग करतोय. अजूनही त्याचं स्ट्राईक रेट मी म्हणेल थोडं स्लो आहे. 4 मध्ये 6. प्रांजल बॅटिंग करतो 3 मध्ये 11. तो 60 सुटलाय आणि प्रणयला शेवटपर्यंत चांगलं खेळावं लागेल जर शेवट गोड करायचं या मॅच मध्ये. बॉल तयार. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर. ओमसाई विराथन मोमेंट शिफ्ट झाला होता सुरुवातीच्या 2 ओव्हर. त्यानंतर खेचून आणलाय तुषार आणि विकेट आली रितेशची. प्रणयसाठी यॉर्कर हेलिकॉप्टर स्टाईल ड्राईव्ह केलं समोर. लॉंग ऑफ झाली मिस्टेक आणि आता 2 धावा बनतील. 2 धावा आरामात बनतील. अजून 2 बनतील कदाचित. इथे थर्ड साठी निघालेत. चौथीचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो नाही नकार केला. आता तिकडे प्रणयनं धावा मिळतील या ठिकाणी 3 ने धावफलक पुढे चाललाय. 7-0 ऑन दी बोर्ड. 70 ला 2 बाद. मंगलमूर्ती विराथन सध्या बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतीये. कठीण काळात त्यांना स्वतःला इतकं सांगा की लोक ढासळलेल्या घराच्या विटा आणि कौलं देखील सोडत नाही. त्यामुळे संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक तुमच्या समोर. सेमीफायनलची मॅच बॅटच्या समोर आणि मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑनला आउट ऑफ दी पार्क. जसा बॅट वरती आला त्यावरती मोहर होती मंगलमूर्ती विराथन ब्रँडेड धमाकेदार षटकाराची. बॅटिंग सुरू आहे मैदानावरती धुवाधार. 76 धावा धावफलकावरती. 4 मध्ये 17. बॅटिंग करतो फलंदाज प्रांजल. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलाय. कॅच अ कॉल. शॉर्ट पॉइंटला टिपलाय झेल. आली विकेट नंबर 3. 76 ला लागलाय धक्का. 3रा. प्रांजलने एक छोटा पण उपयुक्त डाव मैदानावरती सावरलाय आणि प्रांजल परतलाय. 5 बॉल मध्ये 17 धावेचा खेळ साकारत. ये ले 250 रुपया. थैंक यू मेरे. खंबा लेके आ खंबा. दारू दारू. या दरम्यान शुभागमन झालं या व्यासपीठावरती. आदरणीय राहुलजी जाधव या व्यक्तिमत्वाचं आपलं सहर्ष स्वागत आहे या रंगमंचावरती. डीजे मास्टर कॅन्डी अनेक साऱ्या गोष्टीची आठवण करून देतोय. हवं तर कॅन्डी थेट डोंगरावरती जावं लागेल तुला. तिकडेच भेटेल सगळं काही. 76 लॉस ऑफ 3. 76 ला 3 बाद. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर शैलेश. चांगला राहिला शैलेशचा स्पेल. या मैदानाची भौगोलिक स्थिती पाहता आज रन्स खूप बनतात. आतापर्यंत 21 खर्च केले शैलेशनं त्याच्या स्पेल मध्ये. विकेट काढले 2. फक्त आता फिनिश चांगलं करावं लागेल. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाले सुमित. 76 ला 3 बाद. मंगलमूर्ती विराथन ओमसाई समोर. टप्पा पडला. बॅटची आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. चांगला पलटवार होतोय टीम ओमसाई विराथनचा. कधी षटक चाललाय विराथनच्या विरुद्ध अगदी तर कधी चाललाय मंगलमूर्तीच्या बाजूनं. या सगळ्या चर्चा सुरूच राहतील आणि ओमसाई विराथनने केली या मॅच मध्ये वापसी. आता कंट्रोल या मॅच मध्ये त्यांचं देखील. जर शेवटचं षटक चांगलं राहिलं ते 90च्या आतमध्ये खेचू शकतात. लास्ट बॉल. पहिल्या अगदी आपण स्पेल मध्ये पाहिलं चांगला स्पेल होता शैलेशचा.
आणि इथे देखील इकॉनॉमी चांगली राहिली आतापर्यंत 10.50. शेवटचा बॉल शैलेशच्या स्पेल मधला आणि त्याच्यावरती झालं आक्रमण आणि बॉल गेला मिड विकेटला. आलाय षटकार. हा स्पेल देखील महागडा राहिलाय आणि बनवलेली सगळी कहाणी ती देखील बिघडली आहे आणि षटक संपली 5 आणि धावा धावफलकावरती झाले 82 ला 3 बाद. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. देऊया संधी डीजे कॅन्डीला आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. रितेश केणीची बॅटिंग सध्या तुम्ही पाहताय. 14 मध्ये 34, तुषार केणी 6 मध्ये 12. प्रणव बॅटिंग करतो नॉट आउट 5 बॉल 9. अगदी शांत असेल मात्र तो काही संत नाही. कधी पुन्हा लढायला प्रणय पाटीलच्या संघर्षाला तो मात्र अंत नाही. शेवटचे 6 बॉल कमीत कमीत न विराथन म्हणत असेल मंगलमूर्ती 18 आला पाहिजे आणि पहिला आलाय. किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखता हो. गरुड आणि सिंह कधी स्वतःची जाहिरात करत नाही. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य असतं आणि या नावामध्ये सामर्थ्य अर्थातच प्रणय दत्तात्रय पाटील नावाचा ब्रँड मैदानावरती झळकतोय आणि तो इतका सुंगतोय अगदी आपल्या टीममेट्सला, त्याच्या पाठीराख्यांना, त्याच्या चाहत्यांना ना कद बडा ना पद बडा. प्रणय पाटील खड़ा तो दुश्मनों के सपनों से भी बड़ा. ग्रेट फाइट बापी. यॉर्कर फुल टॉस अगदी अटेम्प्ट करायचा होता. अगदी थोडस पुढून खेचलं बॉलला आणि मिसफील्ड झाली आहे. यॉर्कर टाकायचा, लोबा फुल टॉस टाकायचा, वाईट यॉर्कर्स टाकायचा. अगदी या सगळ्या स्ट्रॅटेजीवरती आता गोलंदाज विकी काम करायला ट्राय करेल कारण शेवटचा आता डेट ओव्हर आहे. कसं शांत ठेवलं जाईल ते प्रयत्न विकीला करावे लागतील. विकी देखील एक चांगला डेट ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर आहे म्हणून तर तो शेवटच्या षटकात आणला ओमसाईनं. अजून एक यॉर्कर ज्याची चर्चा आपण करत होतो की लास्ट ओव्हर तुम्हाला यॉर्कर, वाईड यॉर्कर टाकता यायला पाहिजे. इथे फिल्डिंग मध्ये मिस्टेक्स होतात सातत्यानं. पहिल्या बॉलवरती सिक्सर, त्यानंतर लगातारच्या 2 डबल आलेत. धावफलकावरती पोहोचलं 92. 92 ला 3 बाद. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि अंतिम 3 बॉलवरती धावा या ठिकाणी किती बनतील त्या प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये शोधायचं. फटका समोर चाललाय वाऱ्यासोबत वार्तालाप. चर्चा सुरू राहील. बॉल मारलाय ढगात आणि चाललाय आकाशातून सरळ मैदानाच्या बाहेर आणि प्रणयची बॅट सांगतीये जो कोणी आपल्याला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आलाय षटकार. नावाची आहे बेभान दुनिया गातल्या गुणगान. नावाची आहे बेभान. 98 लॉस ऑफ 3. 98 ला 3 बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 4 मध्ये खर्च झाले 16 आणि आता स्विच हिटचा प्रयत्न. 5 मध्ये बनतील 20 आणि सांघिक अगदी आपण पाहताय तेरी आकडा देखील स्कोर कार्ड वरती लावायला तयार आहे. नाही बॉल तिकडे अडलाय जरूर. बनले 2 आणि 100 धाव्यांचं करूया आपण स्वागत. टीम मंगलमूर्ती विराथन प्लस डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट. जिथे जिथे नजर जाईल टाळ्या वाजतात. एका बाजूला मंगलमूर्ती विराथन, दुसऱ्या बाजूला ओमसाई विराथन आणि याच मंगलमूर्ती विराथनच्या माध्यमातून लवकरच याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल सफाळे क्रिकेटचा अभिमान वाढवणारी डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये प्रथमतः शिवनेरी चषक 2 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा. फुल टॉस फिनिश केलाय षटकारानं. इतका लांब मारलाय की छक्का नाही, अट्टा नाही, 10 रन मिळतील 6. डाव संपला. पहिला प्रणय खेळलाय 11 चेंडू नाबाद 33 आणि 106 धावा धाव फलकावरती आणि 107 धावेचं लक्ष मैदानावरती उभं केलंय प्रणय पाटील, तुषार आणि त्याच्या सोबतीनं प्रांजल आणि रितेश केणीच्या धुवाधार बॅटिंगनं आणि 107 धावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचंय टीम ओमसाई विराथन संघाला. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आहेत. त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान तो देखील आपल्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. सर्वांचं करूया आपण विशेष स्वागत. डाव संपलाय मैदानावरती पहिला आणि 106 झालेत. कोणासाठी
जीवाचा किनारा करताना येणाऱ्या लाटांवरती सुद्धा धान असावं. सातत्यानं सन्मानाचा दगड झिजवताना उद्ध्वस्त होणाऱ्या प्रतिमेचं देखील भान स्वतःला असावं. इथे स्वतःच्या अस्तित्वाची लढाई ओमसाई विराथन कशा प्रकारे दाखवेल त्याचं उत्तर थोड्याच वेळात मैदानावरती आपल्याला मिळेल. त्यामुळे ओमसाई विराथन स्वतःला इतकंच सांगा, लागला वेळ तरी वाट बदलणार नाही, स्वतःच्या स्वप्नांचा आता संहार नाही, लढत राहू आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत. अर्ध्या रस्त्यामधून माघार घेणं ओमसाई विराथनच्या रक्तात नाही. स्टे ट्यून विथ अस. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा या सफाळे नगरीतील मानाच्या सन्मानाच्या क्रिकेट स्पर्धेला. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीचं स्वप्न आणि ते स्वप्न सत्यात साकार झालंय. त्याचं नाव चाफेवाडी चषक. धन्यवाद. कॉम्बॉक्स मध्ये बदलाव आणि जशी मॅचला सुरुवात. आवाज आपल्या समोर. हार्दिक केनी यांचा आवाज आपल्या समोर. धन्यवाद. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं. आणि आज त्यांचा आवाज या मैदानावरती नक्कीच त्यांची छाप सोडत असताना प्रणयचा नक्कीच वॅगन व्हील 11 बॉलमध्ये 33 धावा, स्पेशली स्लॉग ओव्हरमध्ये जी बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये देखील टीम चाफेवाडीसाठी तो नक्कीच लढताना दिसला होता. आणि या मॅचमध्ये टीम मंगलमूर्तीसाठी आपल्या गावाच्या अभिमानासाठी लढताना दिसला. प्रणय पाटीलच्या बॅटमधून 33 धावा आणि स्टार्ट ऑफ द इनिंग आपण रितेश किनीला पाहिलं होतं. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. सफाळ शहर चाफेवाडी चषक लय पॉवरफुल. सफाळ शहर चाफेवाडी चषक लय पॉवरफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. सफाळ शहर चाफेवाडी चषक लय पॉवरफुल. सफाळ शहर चाफेवाडी चषक लय पॉवरफुल. आपल्या कलमांनी लिहेल याकडे लक्षपती झालंय. पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती प्राऊड ऑफ विराथन अर्थातच रितेश किनी बबलू बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकच नाव संपूर्ण स्पर्धेमध्ये पुढे येताना आपण पाहिलं रितेश किनी. ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये त्याने रन्स बनवल्यात, विकेट घेतल्यात, क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये रितेश किनीचा जो स्टँडर्ड आणि त्याचं जे डेडिकेशन लेवल त्याला तोड नाहीये. एका बाजूला ओमसाई विराथन आणि दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती विराथन. टार्गेट 107 धावांचं. दोन्ही संघ एकाच गावामधून आज एकमेकांच्या विरोधामध्ये शत्रूप्रमाणे लढतात. पहिल्याच बॉलवरती टीट फॉर टॅट, पहिल्या चेंडूवरती षटकार, 6 धावा. जर 3 बॉलवरती 3 षटकार येत आहेत तर किरणजी कारभार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. आणि किच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅटच्या पट्ट्यात बरोबर मिळाला आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. दुसरा बॉल इथे देखील चांगल्या पद्धतीने ऍडजस्ट करून अडकणी खेळायचं होतं. डीप मिड विकेटला चेस सुरू आहे. नयनला पण पाहतोय वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ टीम मंगलमूर्ती विराथन आणि ते नक्कीच 2 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये 2 चेंडूंचा किलडगिरी झाला. 107 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे 6 षटकांमध्ये आणि या पद्धतीनं सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि ते देखील समोरच्या संघामधील एक प्रमुख गोलंदाज, एक प्रमुख अस्त्र आणि त्याच्या विरोधामध्ये आलेला तो षटकार. दुसरा बॉल फोर्स केला या बॉलला लॉंग ऑन आणि मिडॉ या ठिकाणी नक्कीच तिथे शतोषक नव्हते आणि अखेरकार लॉंग ऑन मध्ये यश मिडॉन वरून पोहोचले आणि ते 2 धावा
मिळत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 10 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला सुरू असताना आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा येत असताना पाहायला मिळाला. रितेश किनीच्या अगेन्स्ट चौथा बॉल ऑफस्टमवरती शफल झाला आणि सरळ बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती 14 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये स्पेशली फर्स्ट ओव्हर मध्ये रितेश किनीला आपण पाहिलं होतं आणि त्याच्या प्रतिउत्तरामध्ये आता अनिकेतला आपण पाहतोय. 4 बॉलमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5व्या बॉलवरती स्टेप आउट करून क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये आणि या दुसऱ्या सत्राचा पहिला डॉट बॉल डिलिव्हर्ड केला गेला रितेश किनीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं त्याने 4 विकेट्स घेण्याचा देखील या स्पर्धेमध्ये मान मिळवला. अर्धशतक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक मॅच मध्ये एक वेगळं डेडिकेशन आणि एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालंय. इथे इनसाइड आउट करायचा होता, इनफिल्ड वरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुमित चेंडूला फील्ड करतोय. 2 धावांचा कॉल नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो त्या ठिकाणी झाला. डायरेक्ट हिट जर झाला असता तर काही चान्सेस त्या ठिकाणी निर्माण झाले होते, परंतु 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि धावसंख्या फलकावरती 16. आता विजयासाठी येणारी 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये 91 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. जर डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित इथे विकेट जाऊ शकले असते, परंतु तसं घडलेलं नाहीये. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गावदी वैतीपाडा टीम या ठिकाणी वेटिंग वरती आहे. कोणता संघ या ठिकाणी आमच्या समोर 2 हात करेल आणि अगेन्स्ट फाईट करेल. कम्पेअर करत असताना मंगलमूर्ती विराथन टीमच्या पहिल्या सत्रामध्ये 28 होत्या आफ्टर 1 ओव्हर. येथे 12 धावांनी फरक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय दुपारचा जो चहा आपल्याला पाहायला मिळतोय. सौभाग्यवती सरिता शशिकांत गरत आणि त्याचबरोबर अक्षता राजेंद्र गरत यांच्या माध्यमातून आजचा जो चहा आपल्याला पाहायला मिळतोय दुपारच्या सत्रामध्ये. सौभाग्यवती सरिता शशिकांत गरत मॅडम आणि त्याचबरोबर सौभाग्यवती अक्षता राजेंद्र गरत मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय. त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता प्रणय पाटील आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॅटिंग मध्ये हा ध्रुव तर चमकला, आता गोलंदाजी मध्ये चमकायचं बाकी आहे. पहिलाच बॉल पायामध्ये टाकलाय. लॉंग ऑनला फिल्डर थोडासा दूर आहे आणि सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज प्रणयच्या ठिकाणी केलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती शैलेश निवलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. फर्स्ट ओव्हर मध्ये अनिकेतचा बॅटिंग शो आपण पाहिलाय आणि आता आपला बॅटिंग शो दाखवण्याकरिता शैलेश या ठिकाणी आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे चौकार आला. दुसरा बॉल कुठे टाकेल प्रणय. दुसरा बॉल देखील फ्लोर लेन्स आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन मध्ये नयन आहे, एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि धावसंख्या फलकावरती 21-21 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे, कारण एका बाजूला ओमसाई विराथन याच गावामधून पुढे येणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती विराथन. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणि पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील एक नामांकित संघांमधील एक संघ, एक गाव, एक फॉर्मॅटमध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर इम्प्रूव्हमेंट काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये प्रणय पाटील देत असताना, कारण मागच्या 2 बॉलवरती एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. टूटे हुए परिंदे जब उडते तो तूफान भी रास्ता छोड़ देते. आता नक्कीच खचलेलं जो मन आहे आणि खचलेला जो आत्मविश्वास आहे तो जागा करावा लागणार आहे. 27 बॉल 85 धावांची गरज आहे. हा धीम्या गतीने टाकलाय, कमी गतीने टाकला होता. लॉंग ऑफला फिल्डर चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिटनेस चांगली आहे, फिटनेसचा जो स्टँडर्ड आहे रोहितचा चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. अतिशय कमी वयामध्ये या देखील खेळाडूने एक मोठी छाप सोडलं आणि एक चांगली प्रसिद्धी त्याने देखील मिळवलंय. 26 बॉल आणि 26 बॉल मध्ये विजयासाठी 84 धावांची गरज आहे. अनिकेत 17 वरती खेळतोय, शैलेश 6 वरती खेळत असताना 4 बॉल आतापर्यंत झालात. 5वा बॉल चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. बॉलवर बॅकड्राईव्ह होता, परंतु ऑफलाच फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करणं त्या ठिकाणी अवघड झालं होतं, त्यामुळे 1 धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 24-24. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तो वेग धावांचा कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. मागच्या 4 बॉलमध्ये प्रणयने चांगली इम्प्रूव्हमेंट केले. आपल्या घरच्या मैदानावरती एक वेगळा रुतबा आणि एक वेगळी दहशत याच मैदानावरती दाखवायची.
बॅटिंगमध्ये तर कॉन्ट्रीब्युशन दिलं. आता गोलंदाजीमध्ये बाकी आहे दर्शवत असताना प्रणय पाटील अजून एक चांगला यॉर्कर मैदानामध्ये डिलिव्हर केला होता. लॉंगॉनला शतक त्या ठिकाणी उपस्थित आहे. नयनला पण पाहतोय एकदा मिळेल या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 25-25. करंट रन रेट 12.50 आपल्याला पाहायला मिळतो. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 20.50च्या सरासरीने येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये रन्स आता बनवायचे आहेत. कारण समीकरण 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 82 रन्स या ठिकाणी आपण पाहतोय. 82 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये देखील फ्रेश बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आला. तिसऱ्या षटकामध्ये एक अतिशय महत्त्वाचा गोलंदाज हा देखील एक प्रमुख गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. अर्थातच आपण पाहतोय सुमित बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 25. प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत असताना मोठ्या संख्येने आपण पाहतोय. एका बाजूला नक्कीच टीम मंगलमूर्ती विराथन या संघाची देखील एक मोठी फॅन बेस आहे आणि त्याचमुळे या टीमला आज सपोर्ट करण्याकरिता चेअरअप करण्याकरिता नक्कीच या मैदानावरती दाखल झालेत. दुसऱ्या बाजूला ओमसाई विराथन त्या टीमचे देखील भरपूर समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ संपलाय. कंपॅरिझन इथे जर आपण पाहिलं तर आता भरपूर मागे पडलाय ओमसाई विराथन टीम. जी गाडी ट्रॅकवरती होती खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं रन्स अनिकेतच्या बॅटमधून येत होत्या, आता ती गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवरून खाली उतरल्या. मंगलमूर्ती विराथन टीम 2 षटकांनंतर 41 वरती होती. ओमसाई विराथन टीम 25 वरती 2 षटकांनंतर. विकेट गमावलेला नाहीये परंतु रन्स येण्याचा जो फ्लो आहे तो कुठेतरी गमावलाय. बॉलिंग ट्रॅकवरती सुमित. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. पहिला बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचा होता परंतु बॅटन बॉलमध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. प्रांजलला आपण पाहतोय एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 26. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालं. इट्स टाइम फॉर रिव्हेंज. इथे रिव्हेंज घ्यायची आहे. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रन्स झालेल्या नाही आहेत. पहिल्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पडला. आपल्या गोलंदाजांचा बदला या सत्रामध्ये घ्यायचा. 107चा चेस पूर्ण करायचा आणि त्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये सुरू आहे. परंतु आता स्ट्रगल सुरू झाला, संघर्ष सुरू झाला. संघर्षाचा वनवास आता मैदानामध्ये बघत असताना अनिकेत आणि शैलेश लवकरच सुखाचा राजयोग येईल हीच ते प्रार्थना मैदानामध्ये करत असतील आणि ती मेहनत आता घ्यावी लागणार. 2 चेंडूंचा खेळ झाला. तिसरा बॉल या ठिकाणी बॅकफुट पंच एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित. टिपलाय झाला आणि संपलाय अनिकेतचा खेळ. पहिला धक्का टीम ओमसाई विराथनला गॉन. सितारे अंधेरे में ज्यादा चमकते आणि या सिताऱ्यांना आता चमकावं लागणार आहे. एका बाजूला शैलेश आणि दुसऱ्या बाजूला दाखल झालेला नवीन बॅटर मैदानामध्ये निशांत आपल्याला पाहायला मिळतो. 26 फलकावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. हा देखील एक रायझिंग स्टार. आता या स्टारला एक फॅन बेस निर्माण करण्याकरिता आता या मॅच मध्ये त्याप्रमाणे लढावं लागणार आहे. 26 फलकावरती 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे समीकरण आपण पाहतोय ते म्हणजेच 81 धावा. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. या ओव्हर मधील पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सुमित. मोठा फटका खेळायचा होता या बॉलवरती परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालेला नाहीये. डीप मध्ये प्रांजलला आपण पाहतो एकच धाव या बॉलवरती मिळेल. मागच्या 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. प्रणयच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतरच्या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त सिंगलवरती समोरच्या टीमला या ठिकाणी नक्कीच थांबवून ठेवलं होतं. या ओव्हरमध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आमिर कराई सर त्या ठिकाणी दर्शवत असताना इट्स व्हाईट बॉल. 28 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये रन्स चेज होणं पूर्णपणे मुश्किल झालंय. मोस्टली रन्स डिफेंड झाल्यात. बॅटची मोठी कडा विकेट किपर रितेश किनी. आज फिल्डिंग मध्ये देखील रितेश किनी, बॅटिंग मध्ये देखील रितेश किनी आणि गोलंदाजीमध्ये देखील रितेश किनी. या तिन्ही फॉर्मॅट मध्ये एकच नावाचं गवगवा रितेश किनी. म्हणून तर आज भाच्यानं पैसे पण दिले. त्याला माहिती आज मामाला जर सायकल भेटली तर आधीच ऍडव्हान्स मध्ये 500 देऊन बुकिंग करू म्हणजे नंतर आपल्याला भेटेल.
येस डेफिनेटली. आणि तेच स्वप्न त्या ठिकाणी बाच्याने देखील पाहिलंय. काल त्याचा वाढदिवस होता आणि मामाच्या माध्यमातून नक्कीच ते गिफ्ट आज दिलं जाईल. ते सरप्राईज होतं कालच्या दिवसापर्यंत. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. 28 फलकावरती 5 बॉलचा केल्या ठिकाणी झाला शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील. आता पूर्णपणे नक्कीच धावा थांबल्या गेल्यात. पिन ड्रॉप सायलेन्स डगआउटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आता रन्स आलेल्या नाही आहेत. मागच्या 2 षटकांमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. पहिल्या सत्रामध्ये प्रेक्षक क्षेत्ररक्षक बनत होते आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनत होते, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये ते चित्र दिसलेलं नाहीये. पहिलं षटक वगळत असताना 3 षटकांचा खेळ संपला. 29 फलकावरती. चला गावदी वैतीपाडा टीम आपण रेडी राहायचं. पुन्हा एकदा नक्कीच तो थाट मिरवण्याकरिता ते दाखल झाल्यात. दुसऱ्या बाजूला आपल्या घरच्या मैदानावरती या 2 संघांपैकी जो संघ फायनलमध्ये दाखल होईल, आपल्या गावामध्ये दुसरं किंवा पहिलं जे पारितोषिक आहे त्या ठिकाणी नक्कीच ठेवायचं आहे. तो मान मिळवायचा, तो रुबाब दाखवायचा आहे. 311 गावदी वैतीपाडा मेगा फायनलमध्ये दाखल झाले. 29 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच कंपॅरिझन 50 धावा होत्या 3 षटकांमध्ये मंगलमूर्ती विराथन टीमच्या. आणि आता ओमसाई विराथन टीम पुन्हा एकदा मागे पडले. प्रांजल बॉलिंग ट्रॅकवरती 4थ्या षटकामध्ये देखील एक रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने युवा खेळाडूंना संधी दिली जाते मंगलमूर्ती विराथन टीम मध्ये. त्यामध्ये रोहितला पण इनॅक्शन मध्ये पाहतोय. त्याचबरोबर साहिल देखील इनॅक्शन मध्ये होता. बरोबर त्याच्याजवळच बॉल आता गेला होता. आणि खऱ्या अर्थाने या यंगस्टरला नावा रूपाला आणण्यामध्ये मंगलमूर्ती विराथन टीमचा एक सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचे 17 बॉल आता बाकी आहेत. रिक्वायर्ड रन रेट 26 च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. मोठे फटके काय येत नाही आहेत. फक्त आणि फक्त सिंगलवरती थांबवून ठेवलाय. अॅक्युरेट टप्प्यावरती झालेली गोलंदाजी या ठिकाणी फलंदाजांना डिफिकल्ट टास्क बनलाय. धावसंख्या फलकावरती 31-31 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. येणारे चेंडू आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 76. प्रांजलच्या या ओव्हरमधील तिसरा बॉल घेऊन प्रांजल गोलंदाजी मार्कवरती विकेट मिळू शकते. या बॉलवरती सुमित इंटरेस्टेड होते, परंतु बॉलपर्यंत पोहोचणं ते अवघड होतं आणि त्याचमुळे एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता 15 बॉलमध्ये 75 धावांची आवश्यकता. निशांत आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात फायनलची स्वप्न जी पाहिल्यात ती पूर्ण होतील. प्रत्येकाचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले विजयाचं स्वप्न त्यांचं होतं. कारण वर्षभर त्यांना अभिमानानं सांगायचं होतं आम्ही चाफेवाडी चषकामध्ये विजयी ठरलोय. परंतु अखेरकार 3 संघ टॉप 3 मध्ये पोहोचले होते. षटकार आलाय फलंदाज निशांतच्या बॅटमधून. ओमसाई विराथन त्याचबरोबर मंगलमूर्ती विराथन आणि 311 गावदी वैतीपाडा. आता सध्या तरी गावदी वैतीपाडा टीम ग्रँड फिनालेमध्ये त्यांचा रुबाब आपण पाहतोय. आणि मंगलमूर्ती विराथन त्याचबरोबर ओमसाई विराथन या 2 संघांमध्ये फायनलमध्ये पोहोचण्याकरिता हे द्वंद्व युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्लॉटमध्ये बॉल होता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलंय. 14 बॉल आणि विजयासाठी 69 धावांची गरज आहे. 38 फलकावरती लागल्या गेल्यात. 38 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये प्रांजलने देखील चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. लास्ट इयरमध्ये देखील प्रांजल या स्पर्धेमध्ये चमकताना आपण पाहिला होता. आणि मागील 2 वर्षांमध्ये प्रांजलने स्वतःवरती जी मेहनत घेतली आज त्याला यशाच्या दिशेने घेऊन जात असताना आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक नवं रूप त्याला देत असताना चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. गुड लक. आता समीकरण 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 65 धावांची गरज आहे. आता पूर्णपणे या ठिकाणी अशा अपेक्षा खचल्या जात आहेत. होप्स डाऊन होत असताना आपण पाहतोय. बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती विकेट किपर पासून भरपूर दूर. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 65 धावांची गरज. शेवटचा बॉल. या बॉलवरती फोर्स नक्कीच केला गेला. डिस्टन्स मिळालेला नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर मंगलमूर्ती विराथन टीमचा चिता पुढे आला होता. परंतु इथे आता विजयाची जी स्वप्न करायला पाहिल्यात ती थोडीशी नक्कीच आतुरता त्याची जास्त आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे. 42 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाईट चांगली केली होती. पहिल्या षटकापर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रणय आला आणि प्रणयने जो इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. तिसऱ्या षटकामध्ये सुमितला आपण पाहिलं तिथे एकही मोठा फटका खेळू दिला नाही. आणि इथून मंगलमूर्ती विराथन टीम आता या मॅचमध्ये लीड करत असताना टीम लीडर नयनला आपण स्क्रीनवरती पाहतोय.
बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय पाटील ओव्हर नंबर 5 मध्ये 12 बॉल आणि विजयासाठी आता 65 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये कार्यरत प्रणय पाटील असेल किंवा रितेश किनी असेल, तुषार किनीला देखील चांगल्या पद्धतीने लढताना आपण पाहिलं, ओमकार वैतीला आपण पाहिलं, अज्जूला आपण पाहिलं. कारण हे जे स्टार प्लेयर्स आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये येताना पाहायला मिळाले आणि येणाऱ्या काही काळामध्ये पुन्हा एकदा त्यांची चर्चा सातत्यानं होताना पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सुरुवात डॉटने झाली या षटकाची. प्रणयने चांगला लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. बॉल नंबर 2 ओव्हर दी विकेट. हा थोडासा धीम्या गतीने टाकला होता. लॉंग ऑनमध्ये फिल्डर प्रांजलला आपण पाहतोय. बॉलपर्यंत पोहोचेपर्यंत इथे एक धाव मिळवली जाईल. धावसंख्या फलकावरती 43-43. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 5वं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या धावा या ठिकाणी उभारल्या आणि त्या धावा डिफेंड करत असताना मंगलमोती विराथन टीमचा बॉलिंग अटॅक या ठिकाणी कमी पडलेला नाही आहे. कारण प्रणय देखील या मॅचमध्ये जॉईन झाले, त्यामुळे तो अजून आत्मविश्वास वाढला. बॅटिंगमध्ये देखील चांगली मदत प्रणयची मिळाली, कारण 33 धावा 11 बॉलमध्ये आणि एक धमाकेदार बॅटिंग प्रणयची आपल्याला पाहायला मिळाली. प्रांजलचं चांगलं योगदान होतं आणि क्रेडिट द्यावं लागणार आहे रितेशला, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जी स्टार्ट त्यांनी करून दिली, चौकार षटकारांचा वर्षाव पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि सेकंड इनिंगचा जर विचार केला तर पॉवर प्लेमध्ये रन्स आल्याने जशा रन्स टीम मंगलमोती विराथनने बनवला होता, हा स्लोवर वन मैदानामध्ये टाकला होता. इनफिल्डवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फर्स्ट लीगमध्ये बंटीने चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. विकेट जाईल प्रणयच्या खात्यामध्ये. विकेट आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई विराथन टीमचे जे समर्थक आहेत थोडेसे नाराज होत असताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने त्या देखील संघाला या ठिकाणी नक्कीच सपोर्ट करत होते. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये दाखल झालेत. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला, अजूनही 2 बॉलचा केलं बाकी आहे. या 5व्या षटकामधील 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये आता 63 धावा बनवायच्यात. प्रणय यावर मधील 5वा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. बॉल बॅक ड्राईव्ह आपला स्वॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न त्या ठिकाणी प्रणयचे पाहायला मिळाले. यंदाच्या वर्षामध्ये एक प्रीमियम फास्ट बॉलरमध्ये एक नाव म्हणजे प्रणय पाटील, कारण सुरुवात चांगली झाली. मानाचे राजे चषक तिथे चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो. आणि पुन्हा एकदा प्रणय ज्या पीक फॉर्ममध्ये 2021 पासून प्रणयच्या कारकिर्दीला सुरुवात झाली, खऱ्या अर्थानं फॉर्ममध्ये आला. आणि थोडंसं मध्ये मागील 2 वर्षांमध्ये डाऊनफॉल सुरू झाला होता, परंतु या ढाण्या वाघानं मागे वळून पाहिलेला नाहीये, हार मानलेली नाहीये, संघर्ष करत राहिला, मेहनत करत राहिला. आणि या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं प्रणय पाटील पुन्हा एकदा त्या चर्चेमध्ये आणि त्याच दहशतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा स्पेल कंप्लीट झाला. 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 2 विकेट्स त्याने घेतले. शेवटच्या 6 बॉलचा केला आता बाकी आहे. रितेश बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना प्राऊड ऑफ विराथन. संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्रजी भोईर सरांचे परम मित्र आणि एवन जोडी म्हणायला हरकत नाहीये. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 63 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अभिमान विराथन गावाचा, अर्थातच रितेश किनी मैदानाच्या आतमध्ये एक मोठी स्टारकास्ट घेऊन उतरलेला मंगलमोती विराथन, त्यामध्ये प्रणय पाटील, रितेश किनी, नयन किनीला आपण पाहतोय, प्रांजल पाटीलला आपण पाहतोय, सुमित तुषारला आपण पाहिलं, पंटीला आपण पाहिलं. एक मोठी फॅन बेस या सर्व स्टार खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा मंगलमूर्ती विराथन टीम बाहेर खेळण्यासाठी जातं, त्यामध्ये पालघर असो, भिवंडी परिसर असो, तिथे सातत्यानं हा फॅन बेस पोहोचत असतो. षटकार आला फलंदाज निशांतच्या बॅटमधून. हा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 50 धावा पूर्ण झाला ओमसाई विराथन टीमच्या. 3रा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती रितेश दाखल होत असताना आपण पाहतोय. थोड्याच वेळात ग्रँड फिनालेला सुरुवात या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वेटिंग वरती आहे सध्या तरी कोणता संघ आमच्या सोबत खेळेल हे उत्तर आता मिळालं. सध्या तरी आपण पाहू शकतायत पूर्णपणे मंगलमोती विराथन टीम या मॅच मध्ये डॉमिनेट करत असताना आणि आता फायनलमध्ये पोहोचण्याकरिता फक्त काही क्षण दूर, फक्त काही पावलं दूर. आणि त्यानंतर ही ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच उचलली जाईल, टॉस केला जाईल 2 संघांमध्ये. एका बाजूला त्रिशिका 11 गावदी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती विराथन. या 2 संघांमध्ये ती महत्वाची लढाई. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 2 महायुद्ध एकमेकांच्या विरोधामध्ये ते महायुद्ध लढताना दिसतील आणि बॅटल देखील इंटरेस्टिंग असेल. विकेट जातोय
सागर तंबूच्या आसराला परतत असताना 2 पावलं दूर मंगलमूर्ती विराथन आपल्या घरच्या मैदानावरती तो रुतबा दाखवण्याकरिता आणि तो दरारा दाखवण्याकरिता छाती ठोकून चॅलेंज करेल. दुसऱ्या बाजूला टीम त्रिशूल 11 गावदेवी वैतीपाडा ते देखील तयार आहेत आणि सध्या तरी रितेशच्या गोलंदाजीचा प्रणयच्या गोलंदाजीचा अभ्यास केला जातोय, कारण मागच्या सामन्यामध्ये टीम ओमिलोन जलसारच्या अगेन्स्ट बॅटिंग पूर्णपणे खराब झाली होती. तिथून दरारा दाखवला होता स्वप्नील आणि ओमकारने, तरी ते बिनधास्तपणे या मॅचचा आनंद घेत असतील. परंतु दुसऱ्या बाजूला अज्जू, त्याचबरोबर आपण पाहणार आहोत अज्जूवरती नक्कीच नजरा असतील, युवराजवरती नजरा असतील. नवीन बॅटर मैदानामध्ये अभिषेक दाखल होत असताना आपण पाहतोय आणि सध्या तरी समोर गुरु आहे आणि आपला शिष्य उतरला. आता गुरु कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, यॉर्कर टाकला होता शिष्याच्या विरोधामध्ये, लॉंग ऑफमध्ये शतषक आहेत आणि खऱ्या अर्थानं रितेश गिनीच्या तालमीमध्ये देखील अनेक सारे यंगस्टर घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये प्रणय पाटीलचं देखील नाव घेईल. त्या तालमीमध्ये देखील अनेक सारे यंगस्टर घडत आहेत, कारण आज प्रणय पाटीलच्या शिक्षणामुळे खऱ्या अर्थानं हर्ष पाटील हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सध्या चर्चेमध्ये असताना आपण पाहतोय. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि ग्रँड फिनालामध्ये रॉयल एंट्री होत असताना आपण पाहतोय मंगलमूर्ती विराथनची थाटामाटात एंट्री त्यांची झाल्या. ग्रँड फिनालामध्ये एक मोठा विजय 55 धावांनी या ठिकाणी मिळवला आणि पराभवाचा सामना इथे ओमसाई विराथन टीमला करावा लागणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम मंगलमूर्ती विराथन अँड हार्ड लक ओमसाई विराथन. चला दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. एका बाजूला त्रिशूल 11 गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत मंगलमूर्ती विराथन. प्लेअर ऑफ द मॅच या सामन्यामध्ये प्रणय जॉईन झाले आणि प्रणयच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला 33 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं 11 बॉलमध्ये आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट फक्त 11 धावा देऊन त्यांनी मिळवल्यात. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण प्रणयला देणार आहोत. वेल प्लेड प्रणय. सेलिब्रेशन सध्या सुरू. आता विराथनकर जल्लोष करतील, कारण ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्याचा एक वेगळा आनंद असतो. चला दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. एका बाजूला मंगलमूर्ती विराथन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना त्रिशूल 11 गावदेवी वैतीपाडा. आणि आपल्यासोबत जोडले जातील मुझे शेडगे सर, पालघर भूषण, ओटीयू. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. सोपाळ शहर चाफेवाडी चषक लय पॉवरफुल. सोपाळ शहर